झी मराठी, चर्चाही होणारच. शेवंतबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीनं वंचित असहाय्य महिलांना निवारा मिळण्यासाठी अनेक वर्ष सातत्यानं ही संस्था तसेच रिपब्लिकन सेना प्रयत्न करते. संबंधित जागा ही या संस्थेत मंजूर झाली आहे. शासन या ठिकाणी अनेक राजकारण्यांच्या सांगण्यावरून संबंधित जागा या असहाय्य निराधार महिलांना जाणून बुजून ताबा देत नाहीये. प्रशासन या प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असून संबंधित मंजूर झालेली जागेची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा या दीनदलित असहाय्य महिलांचा उद्रेक पाहायला मिळेल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयु दत्ता मिसाळ तसंच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु सतीश माळगे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलाय. ते जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या दारात निदर्शन करतेवेळी बोलत होते. जोपर्यंत हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा पाठिंबा आपल्यासोबत सदैव राहील, असंही ते पुढे म्हणाले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी माननीय राठोड साहेब यांना मंजूर झालेल्या जागेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं. सदरचं आंदोलन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जितेंद्र कांबळे तसंच रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु सतीश माळगे दादा, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु जितेंद्र कांबळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख आयु राजेंद्र कांबळे, सल्लागार राजेंद्र कामत यांच्यासह असहाय्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.